ओके. सो यामध्ये आपण इथे पेडेस्टल कॉलमची क्वांटिटी कॅल्क्युलेट केली होती. आता आपल्याला पुढचा जो काही कॉलमचा सेक्शन असणार आहे तो बेसिकली पेडेस्टल कॉलम पासून वरचा जो काही सेक्शन आहे तो आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. मग तो कॅल्क्युलेट करण्याकरता इथून आपण जर चेक केलं तर इथे आपल्या स्ट्रक्चरची जी काही फ्लोअर टू फ्लोअर हाईट आहे ती बेसिकली 3.3 मीटर आहे. आपण इथे परत त्या फाईलला चेक करूया. ते आपण जर चेक केलं या स्ट्रक्चरमध्ये इथे आपल्याला जी फ्लोअर टू फ्लोअर हाईट प्रोव्हाइड केली आहे ती 3.3 मीटर्स आहे. 3.3 मीटर. बट इथे आपण जर प्लिंथ लेवलचा विचार केला तर प्लिंथ लेवल आपली आहे 600 बट आपण जे काही आता कॅल्क्युलेशन्स केलेत ते कॅल्क्युलेशन्स बेसिकली 600 पर्यंत नाही केलेत. ते आपण 550 पर्यंतच केलेत. म्हणजे इथून 150 खालीपर्यंतच इथे घेतलेलं आहे. म्हणजे याची जी काही टोटल हाईट होती इथे होती ती 550. कारण आपला जो काही बीम आहे तो बीम बेसिकली त्याच्या प्लिंथ लेवल पासून 50 खाली आहे. तर इथे आपण जर चेक केलं इथे जर आपण चेक केलं तर ही प्लिंथ लेवल आहे. आणि प्लिंथ लेवल जसं आपण प्रिव्हियसली पण सांगितलं होतं कॅल्क्युलेट करताना पेडेस्टल की हा 50 चा इथे गॅप पडलाय. आणि आपण जो काही कॅल्क्युलेशन घेतलाय तो इथपर्यंतच घेतलाय. तर आपल्याला काय करावं लागेल आता वरच्या फ्लोअरचा जो काही कॉलम असणार आहे तो बेसिकली इथून पुढे कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. म्हणजेच 50 पासून पुढे. तर इथे आपण फ्लोअर टू फ्लोअर हाईटचा जर विचार केला तर फ्लोअर टू फ्लोअर हाईट हाईट आहे आपली 3300 प्लस हे 50 जे खाली येते फ्लोअर पासून ते आपल्याला इथे ऍड करावं लागणार आहे. सो 3350 म्हणजे 3.35 अशी आपली फ्लोअर टू फ्लोअरची हाईट येणार आहे किंवा कॉलमची हाईट इकडे आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके. तो हा झाला कॉलमचा हाईट. तिथे आपण याला क्लिअर केलं आणि इथेच आपण आता एक्सेलला जातोय. एक्सेलमध्ये याला जर आपण राईट क्लिक करूया याला म्हटलंय मूव्ह ऑर कॉपी. मूव्ह ऑर कॉपी मध्ये इथे आपण मूव्ह टू एंड क्रिएट अ कॉपी म्हटलंय आणि याला इथे ओके करूया. किंवा इथे सिम्पली आपण पेडेस्टल कॉलमच्या ऐवजी याच पूर्ण शीटला कॉलमचं नाव देऊया. आता कॉलम मध्ये मी पूर्ण हा सेक्शन असा सिलेक्ट केलाय. यालाच आपण कॉपी करूया आणि इथेच बॉटम साईडला पेस्ट करून टाकूया. आणि इथे जे काही आपण पेडेस्टल नाव क्रिएट केलं होतं त्याऐवजी फक्त आपण याला कॉलम नाव देतोय. आता कॉलम मध्ये हा कुठला कॉलम आहे तर कॉलम हे आपण डॅश करूया आणि याला इथे नाव देतोय आपण पेडेस्टल. ठीक आहे. त्यानंतर इथेच आपल्याला परत कॉलमचं नाव घ्यायचंय. कंट्रोल C, कंट्रोल V. प्लेन टू फर्स्ट. ओके. प्लेन टू फर्स्ट. आता जसं आपण डिस्कस केलंय की हाईट आता हे जे काही हाईट्स आहेत ते आपल्याला नकोय. याला मी डिलीट करतो. आणि इथे आपण जी काही हाईट घेतोय ती हाईट आहे 3.35 मीटर. ओके. आणि ही हाईट सगळ्या ठिकाणी सेमच आहे 3.35. तो यांना सिलेक्ट करून पण खाली जर ड्रॅग केलं तर सगळ्यांचीच हाईट आपण 3.35 मीटर्स करून घेतली. कारण की यामध्ये काही चेंज नाही. यांची जी काही नावं आहेत तर इथे C4F1 म्हणजे C4 कॉलम F1 फुटिंगवर आहे. तर ही आपण अशीच ठेवतोय. त्याला मी चेंज करत नाहीये. आणि रिमार्क मध्ये इथे आपण नाव टाकू शकतो 3.3 प्लस 0.05 इज इक्वल्स टू 3.35 मीटर. ब्रॅकेट एक्स्ट्रा 50 mm बिलो प्लिंथ. ओके. सो काय झालंय 50 एक्स्ट्रा कन्सिडर केलंय. तर हे इथे आपल्याला नोट लिहायची आहे. आणि इथेच आपण याला परत इथपर्यंत घेऊन येतो. सो प्रत्येकामध्ये 3.3 हाईट कशी आली आहे हे आपल्याला इथे नोट डाऊन करायचं आहे. आता पुढे जर आपण इथे कन्सिडर केलं की इथे आता प्लिंथ टू फर्स्ट घेतलाय. आता फर्स्ट टू सेकंड आणि सेकंड टू थर्ड याची क्वांटिटी सेमच येणार आहे. 3.3 मीटर्स घेतोय कारण की याची फ्लो राईट सेम आहे आणि याला कुठेही एक्स्ट्रा लेंथ करायची नाहीये. सो इथेच आपण हा पूर्ण सेक्शन सिलेक्ट केला, कॉपी केला आणि इथेच मी बॉटम साईडला याला इथे पेस्ट करून घेतोय. ओके. आणि याचमध्ये इथे आपण फर्स्ट टू सेकंड असं नाव देऊन टाकूया. फर्स्ट टू सेकंड.
फर्स्ट टू सेकंड मध्ये आता हाईटचा विचार केला तर 3.3 असणार आहे. तर आपण इथे 3.3ची हाईट घेऊन यांना सगळ्यांना बॉटम पर्यंत कव्हर केलंय आणि इथे आपल्याला रिमार्क मध्ये काहीच लिहिण्याची गरज नाही. सो आपली क्वांटिटी डायरेक्टली इथे कॅल्क्युलेट केली जाणार आहे. आता इथे लक्षात घ्या, आपला जो काही कॉलम आहे तो बॉटम टू टॉप पर्यंत लेंथ आणि विड्थ मध्ये सेमच आहे. लेंथ आणि विड्थ मध्ये सेमच आहे. त्यामुळं याला आपण इथे साईजेस चेंज करत नाहीये. बट तुमच्या प्रोजेक्टमध्ये जर वेगवेगळे साईजेस असतील आणि फ्लोअर वाईज त्याची साईज व्हॅरी होते, तर तुम्हाला तुम्हाला इथे ते चेंज करावं लागेल. तर आपल्या प्रोजेक्टमध्ये सगळ्याच कॉलमची साईज बेसिकली सेम आहे. फक्त दोन सर्क्युलर कॉलम आपण दाखवतोय, तर ते फक्त वेगळे पडणार आहेत. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर वेगवेगळे असतील तर साईज वेगवेगळे घ्यायला लागतील आणि लेवल वाईज जर त्यामध्ये कॉलम साईज कमी होत असेल तर ती पण तुम्हाला तिकडे मेन्शन करायची. सो हे झाले फर्स्ट टू सेकंड. नेक्स्ट आहे सेकंड टू थर्ड म्हणा किंवा टेरेस म्हणा, जे काय असेल ते. तो इथे मी याला पेस्ट करतोय. ओके, आपण इथे चेक करूया. तो इथे प्लेन टू फर्स्ट, फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू टेरेस आपण घेतोय. तो सेकंड टू टेरेस. ओके, तो सेकंड टू टेरेस आपण इथे ड्रॉ केलं. त्याची पण हाईट सेमच असणार आहे. आणि इथेच आपण आता याला परत सिलेक्ट करतोय, कॉपी केलंय आणि इथे टेस्ट करून घेऊया. सेकंड टू टेरेस घेतल्यानंतर इथेच आपण टेरेस टू हेडरूम टॉप, टेरेस टू हेडरूम टॉप. आता टेरेस टू हेडरूम टॉपचा याचा अर्थ काय आहे? की इथे जर आपण चेक केलं, हा सेक्शन, हा सेक्शन एवढा, सो हा टेरेस लेवल आहे इथे आणि हा हेडरूमचा टॉप आहे. सो इथे काही कॉलम आपले एक्सटेंड झालेले आहेत. तर ते कुठले कॉलम एक्सटेंड झाले ते आपण इथे चेक करूया. इथे बॉटम साईडला येतोय मी. ओके, तर बघा इथे आपल्याला जे काही कॉलम आहेत ते एक्सटेंड होताना दिसतात बघा. सो ते कॉलम इथे आपण जर चेक केले तर हा एक कॉलम आहे, हा दुसरा कॉलम आहे, हा तिसरा, हा एक, हा एक. सो एवढे जे कॉलम्स आहेत ते वरती एक्सटेंड होताना दिसणार आहेत. ते आपल्याला वरती एक्सटेंड करायचे आहेत. म्हणजे त्यांची हाईट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो हाईट किती असणार आहे बघा. सो इथे आपल्याला हाईट बेसिकली 2700 दिलेली. सो 2700 आपल्याला त्याची हाईट घ्यायची आहे. सो इथे आपण चेक करू शकतो 2700 याप्रमाणे. सो हे झालंय सेट. सो इथे आपण क्लिअर करूया आणि इथेच आपण कुठले कॉलम एक्सटेंड होणार आहेत ते चेक करूया. तो फ्लोअर प्लॅनवर बघा, C4, 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 C4. सो C4 चे 4 कॉलम एक्सटेंड होत आहेत आणि C2 चे 2 कॉलम एक्सटेंड होत आहेत. सो इथेच आपण C4 चे कॉलम घेऊन टाकूया. सो मी हे सगळं डिलीट करून घेतोय. ते सगळं डिलीट करून टाकले आपण. डिलीट. इथे नो बॉर्डर करून टाकूया आणि इथे सिरियल नंबर 1 C4 कॉलम, नंबर्स आहेत त्याचे 4, लेंथ कॉलमची 0.25, विड्थ आहे 0.4, हाईट आहे 2.7 मीटर आणि क्वांटिटी. सो क्वांटिटी इज इक्वल टू प्रोडक्ट ब्रॅकेट ओपन, ऑब्जेक्ट सिलेक्ट, ब्रॅकेट क्लोज, एंटर केलं. युनिट अगेन मीटर क्यूब. ओके, देन अगेन सेकंड आहे C2. सो इथे C2 कॉलम आहे. C2 ला आपण इथे चेक करतोय. C2, C2 चे 2 कॉलम आहेत, 0.25, 0.4, हाईट विल बी 2.7. सो याची पण जी क्वांटिटी आहे ती सेमच येणार आहे. मी इथे पेस्ट करून घेतोय आणि इथेच आपण याला टोटल नाव देतोय. सो टोटल मध्ये इज इक्वल्स टू सम, ब्रॅकेट ओपन, दोघांची क्वांटिटी आपण सिलेक्ट केली, एंटर केलंय आणि इथेच कॉपी करून आपण इथे पेस्ट करतोय. तर हे झाले ते क्रिएट. सो ह्याप्रमाणे आपण याला ऍड करून घेऊ शकतो. ओके, तर हे झाल्यानंतर पुढचं आहे ते आपण याला टॉप बॉर्डर घेतलं समथिंग याप्रमाणे. रिमार्क मध्ये इथे काही येणार नाही आणि तुम्हाला या सगळ्यांची जर इथे टोटल सम ऍड करायची असेल तर ती सम आपण ऍड करून घेऊ शकतो. सो सिम्पली आपण इथे इन्सर्ट करूया. पण ओके, इथे मी सम ऍड करत नाही.
तर इथं आपण जी सम ऍड केली ती इथे आपण चेक करू शकतो तर प्रत्येकाची. आणि याच्या सगळ्यांचीच टोटल आपल्याला इथे जर बॉटम साईडला घ्यायची असेल तर ते आपण इथे क्रिएट करून घेऊ शकतो. म्हणजेच काय, 1.62 प्लस 8.18 प्लस 8.18 प्लस 8.31 प्लस 3.78. सो ही जी काही साईज आहे ती आपण इथे ऍड करून दाखवू शकतो. सो ह्या प्रकारे आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर हे झाले आपले कॉलमच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन. आता याचमध्ये इथेच आपल्याला जर बीम्स चेक करायचे असतील तर बीम करता आपण इथे शीट घेतलंय आणि इथे नाव टाकतोय बीम्स. ओके, आता बीम मध्ये इथे आपल्याला रेडीमेड फ्लोअर प्लॅन अवेलेबल करून दिलाय. सो इथे बघा नाव दिलंय प्लिंथ बीम लेआउट. इथे आपण चेक करू शकतो प्लिंथ बीम लेआउट. आणि प्लिंथ बीम लेआउट मध्ये इथे प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं तर इथे आपल्याला पीबी नाव दिसतंय. पीबी म्हणजेच प्लिंथ बीम असणार आहे. सो इथे बघा पीबी 18 समथिंग, पीबी 22 याप्रमाणे ते सगळे पीबी नावाने डिनोट केले आहेत. सो पीबी 17 समथिंग याप्रमाणे. तसंच आपण जर इथे बॉटम साईडला आलो तर बॉटम साईडला आपल्याला यामध्ये टिपिकल फ्लोअर बीम म्हणजे प्लिंथ बीम सोडून जे काही वरचे फ्लोअर्स आहेत त्यांना हे सगळे बीम ऍप्लिकेबल आहेत. मग तो कुठलाही फ्लोअर असू द्या. सो त्यामध्ये एफ बी म्हणजे फ्लोअर बीम 6A असं काही नाव दिसतंय. FB16, FB18 याप्रमाणे सो हे नाव दिसतील. आणि लास्टला आपल्याला इथे रूफ बीम नावाचा एक लेआउट दिलाय. सो इथे आपण चेक करू शकतो रूफ बीम लेआउट. सो रूफ बीम लेआउटला इथे आरबी नाव दिलंय, RB16, RB13 ह्याप्रमाणे. सो आपल्याला हे परत कॅल्क्युलेट करायचे. तर आपण स्टार्ट करतोय प्लिंथ बीम पासून. सगळे बीम कॅल्क्युलेट करण्याची जी काही मेथड आहे ती सेम आहे. आपण यामध्ये फक्त प्लिंथ बीम एकदा चेक करतोय. सो इथे बीम मध्ये आपल्याला हा फॉर्मॅट परत कॉपी करून घ्यायचा आहे. Ctrl+C, बीम मध्ये Ctrl+V आणि इथेच नाव टाकून देऊया आपण प्लिंथ बीम. तर प्लिंथ बीम घेतल्यानंतर याला आपण थोडं एक्सपांड करून घेऊया. लेंथ, विड्थ, हाईट. त्यामध्ये बीमची सगळ्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ती वेगवेगळी आहे. ओके, सो इथे सिरियल नंबर आपण 1 टाकतोय. फक्त प्लिंथ बीम किंवा कुठलाही बीम कॅल्क्युलेट करत असाल तर बीम कॅल्क्युलेट करताना पहिली स्टेप असणार आहे आपली. पहिले तर प्रायमरी बीम कॅल्क्युलेट करा. फर्स्ट कॅल्क्युलेट प्रायमरी बीम येणार आहे. ओके, सो हे एक मेथड आहे ते लक्षात ठेवा. प्रायमरी बीम म्हणजेच कोणते बीम जे कॉलम टू कॉलम बीम जातात, कॉलम टू कॉलम रेस्ट होतात ते प्रायमरी बीम, कॉलम टू कॉलम रेस्ट होणार आहे. त्यानंतर सेकंड असणार आहे आपल्याला कॅन्टिलिव्हर बीम कॅल्क्युलेट करायचे. ओके, कॅन्टिलिव्हर बीम कॅन्टिलिव्हर बीम येणार आहे सेकंडली. थर्ड जे असणार आहे ते रिमेनिंग सेकंडरी बीम. तो सेकंडरी बीम म्हणजेच काय, जे बीम दुसऱ्या बीमवर म्हणजे त्यांचा एक एंड बीमवर आणि एक एंड कॉलमवर असेल किंवा दोन्ही एंड बीमवर असतील. तर असा जर एखादा बीम असेल तर त्याला म्हणायचे आपल्याला सेकंडरी बीम. ओके, सो हे लक्षात ठेवायचे. पहिले प्रायमरी बीम आपण कॅल्क्युलेट करणार आहे, त्यानंतर कॅन्टिलिव्हर बीम कॅल्क्युलेट करणार आहे आणि त्यानंतर सेकंडरी बीम कॅल्क्युलेट करणार आहे. सो हे एक मेथड आहे ज्याने आपलं काम सोपं होणार आहे. तर हे लक्षात ठेवायचे. सो फर्स्ट आपण जर प्रायमरी बीमचा इथे विचार केला तर ह्या प्रोजेक्टमध्ये कॉलम टू कॉलम जाणारे पहिले प्रायमरी बीम कॅल्क्युलेट करायचे. सो जसं आपण इथे चेक करू शकतो आपण PB3. आता इथे जो PB3 आहे तोच इथे आपल्याला नाव चेंज करून PB6 नावाने इथे आलेला आहे. तर हे दोन्ही बीम सेमच आहेत कारण की आपला जो काही प्लॅन आहे तो सिमेट्रिकल आहे. सेंटरच्या अबाउट दोन्हीकडे सिमेट्रिकल असणार आहे. सो त्यामुळे इथे आपण डबल डबल कॅल्क्युलेट करणार नाहीये. PB3, 6 असं नाव टाकणार आहे फक्त. सो इथेच आपण नाव टाकले PB3, कॉमा किंवा तुम्ही इथे PB6 असं पण नाव ऍड करून घेऊ शकताय. ओके, सो PB3, PB6. नंबर्स इथे आपल्याला घ्यायचे दोन दोन नंबर घेतले. इथे मी याला सेंटर अलाइन करून घेतोय. ओके, लेंथ याची किती आहे. सो लेंथ आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची. बट इथे लेंथ कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला इथे बघा वरती ग्रीड लाईन दिल्या, त्याची सेंटर टू सेंटर लेंथ आपण कॅल्क्युलेट करणार आहे. तर इथे आपल्याला तर जी सेंटर टू सेंटर लेंथ दिली आहे तर त्याचा जर आपण विचार केला तर इथे 75 प्लस 2975 प्लस 650. सो इथे आपण कॅल्क्युलेट करून घेऊया समथिंग
25 प्लस 2975 प्लस 650 एंटर केलं. सो त्याची लेंथ येते आहे 3700. बट आपल्याला जी काही लेंथ कॅल्क्युलेट करायची, सो बेसिकली हा आपला एक बीम आहे याप्रमाणे. हा पूर्ण एक बीम असणार आहे. त्याची लेंथ आली 3600. पण ही आपल्याला बेसिकली बीम एवढाच हवाय. कॉलमच्या सेंटर पर्यंत आपण हे कॅल्क्युलेट केलंय. तर कॉलमचा सेंटर जो आहे तो कॉलमचा विड्थ आहे 0.25 आणि इथे पण असणार आहे 0.25. तर 0.25च्या हाफ म्हणजेच हा जो सेक्शन आहे त्यापैकी आपल्याला फक्त इथपर्यंत आपण जे कॅल्क्युलेशन केलंय, समथिंग मी याला डिलीट करतो आणि परत एकदा आपण ड्रॉ करून घेऊया. हे बघा, आपल्याला आपण जे काही कॅल्क्युलेशन केलेत ते कॅल्क्युलेशन आपले बेसिकली सेंटर टू सेंटर झालेत याप्रमाणे. हे झालंय सेंटर टू सेंटर. तर त्याचं आन्सर येत आहे 3700. बट आपल्याला सेंटर टू सेंटर नकोय. आपल्याला फक्त बीमच्या किंवा कॉलमच्या ह्या फेस पर्यंतच कॅल्क्युलेट करायचंय. सो आपण केवढं कॅल्क्युलेशन मध्ये इन्सर्ट करतोय बघा. आपल्याला एवढाच सेक्शन हवाय. एवढंच सेक्शन पाहिजेत आपल्याला. तर याची जी काही विड्थ आहे ते विड्थ मधून हा हाफ सेक्शन आपल्याला कट करायचा आहे. हा हाफ सेक्शन कट होणार आहे आणि हा हाफ सेक्शन कट होणार आहे. आणि जेवढी काही ऍक्च्युअल आपली साईज आहे भीमची ती एवढीच असणार आहे. सो इथे ह्या कॉलमची जी काही विड्थ आहे ती आहे 250 म्हणजे 250 आणि इथं पण 250 म्हणजे 250 असणार आहे. मग इथेच 250च्या हाफ घेतलं तर 125 येणार आहे आणि हे पण येणार आहे 125. सो 125 प्लस 125 म्हणजे 250 येणार आहे. सो या 3700 मधून आपल्याला -250 करायचं आहे. सो त्याची लेंथ येते 3450 याप्रमाणे. तर इथे आपण साईज घेताना 3450 घेणार आहे. सो बघा इथे 3700 आपण कन्सिडर केलं होतं. 3700 -250 3450. सो इथे आपण घेतलंय 3.45 मीटर. नेक्स्ट वन, साईज काय आहे या बीमचा? सो साईज आहे 250/400. म्हणजेच इथेच आपण विड्थ घेतोय 0.25 आणि कॉलमला सॉरी बीम आहे तर बीमला इथे हाईटच्या ऐवजी आपण डेप्थ नाव देऊ. आणि कॉलम मध्ये पण जर तुम्ही इथे चेक केलं तर इथे लेंथ आहे तर लेंथच्या ऐवजी इथे तुम्ही ब्रेथ नाव देऊ शकता. ओके, हे तुमच्यानुसार आहे. ब्रेथ, विड्थ आणि हाईट देऊ शकता किंवा याला पण तुम्ही डेप्थ नावाने डिनोट करू शकता. ओके, सो जसं तुम्हाला हवंय तसं. सो ब्रेथ, विड्थ, हाईट. सो आपण हाईटच ठेवतोय. हाईट इथे काही चेंज करणार नाही. सो हाईटच ठेवणार आहे. फक्त ब्रेथ आणि विड्थ हे असं आपण घेऊ शकतो. ओके, नेक्स्ट. सो हे झालंय सेट. आता आपण बीम कडे येतोय. डेप्थ आहे त्याची 0.4. सो आपण 0.4 चेक केले. हे 0.4 मीटर. क्वांटिटी इज इक्वल्स टू प्रोडक्ट ब्रॅकेट ओपन. सेल्स सिलेक्ट केलेत आणि याला एंटर केलंय आणि याचंच युनिट इथे आपण मीटर क्यूब घेतोय. रिमार्क मध्ये आपल्याला रिमार्क काही द्यायचा नाहीये. सो सेकंड, आता हा झाला प्रायमरी बीम. आता सेकंड, आता आपल्याला सगळे 1 बाय 1 हे असेच प्रायमरी बीम कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता आपण सेकंडली कॅन्टिलिव्हर बीम कडे येतोय. तर फर्स्ट आपल्याला पहिलं सगळेचे सगळे प्रायमरी बीम कॅल्क्युलेट करायचेच आहेत. म्हणजे जो PB3 असेल, नेक्स्ट वन PB7 असेल, नेक्स्ट वन, हे सगळे बीम आपल्याला 1 बाय 1 कॅल्क्युलेट करायचे आहेत. पण आपण जस्ट एक चेक करतोय. आता नेक्स्ट आहे कॅन्टिलिव्हर बीम. सो कॅन्टिलिव्हर बीम केवढा येणार आहे? सो कॅन्टिलिव्हर बीम हा इथे दिसतोय बघा आपल्याला. हा पूर्ण कॅन्टिलिव्हर बीम आहे. कॅन्टिलिव्हर बीम आहे. ओके, आपण आपला कॅन्टिलिव्हर बीम आहे. सो हे दोन कॅन्टिलिव्हर बीम आहेत. आता याची जी काही लेंथ आपल्याला बघायची आहे ती लेंथ आपण इथे चेक करू शकतो. तर याची लेंथ आहे इथे आपल्याला प्रोव्हाइड केली आहे 1000 आणि 1000च्या पुढे हा जो काय बीम आहे त्या बीमची विड्थ आहे 0.25 म्हणजे 250. सो याची टोटल लेंथ येणार आहे ही 1000 प्लस 250 म्हणजेच 1.25 मीटर. सो PB27 आणि PB31 याप्रमाणे आपण ते चेक करू शकतो. तो इथे आपण नाव देतोय PB27, 31, 27 आणि 31 हे झालेत. आता ह्या साईडचे बीम चेक करा राईट हँड साईडला. ते आहे 41 आणि इथे आहे 45. सो 41 आणि 45. सो 41, 45. सो हे
4 बीम आपण घेतलेत. लेंथ आहे त्याची 1.25. साईज आपल्याला चेक करायचं आहे. साईज आहे 250 बाय 350. तो 0.25 बाय 0.35. ओके. आणि याची क्वांटिटी अगेन आपण याला ड्रॅग केलंय. याला कॉपी करा आणि इथेच पेस्ट करून टाका. हे झालं इथे क्रिएट. थर्ड नंबरला आपण आता सेकंडरी बीमचा विचार करतोय. सेकंडरी बीम म्हणजेच कुठला बीम? जो बीम दुसऱ्या बीमवर रेस्ट होतोय. तर बघा हा एक सेकंडरी बीम आहे. तर हा या कॅन्टिलिव्हर बीमवर रेस्ट होतोय आणि ह्या कॅन्टिलिव्हर बीमवर रेस्ट होतोय. ओके. सो त्याचं नाव आहे PB1 आणि इकडच्या बाजूला नाव आहे PB2. सो याची साईज आहे 1500. सो 1.5 मीटर याप्रमाणे. ओके. सो यालाच आपण क्लिअर करूया. PB1, 2. PB1, 2. सो 2 नंबर ऑफ बीम्स आहेत. लेंथ आहे त्याची 1.5 मीटर्स. डेप्थ आपण इथे चेक करूया. 250 बाय 350 आहे. सो विड्थ आहे 0.25, डेप्थ आहे 0.35. अँड देन अगेन प्रोडक्ट. सो याचे आपण 2 डेसिमल प्लेस पर्यंतच कन्सिडर करतोय प्रोडक्ट आणि याला कॉपी करून इथे आपण पेस्ट करणार आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचंय. तर हे झालं आपलं प्लिंथ बीम रिगार्डिंग एक जस्ट बेसिक कॅल्क्युलेशन.